हॅलो. 3 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल आता पडला जाईल. केतन गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर महेश, नॉन स्ट्रायकर इनवर समीर येत आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. 5वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा फटका सुंदर आहे. 38 सर्कल त्याचा घेतला फायदा. चेंडू जाईल आता सीमा पार. या बॉलवर येतोय चौकार. चौकार आला. चांगली सुरुवात मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. महेश यांच्या पाठमधून ब्राईड्स ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. जयहनुमान शेलारी पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले महेश. दुसरा बॉल केतनचा. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कमलाकर भोईर अर्थात अण्णा यांना पाहतोय. अनेक वर्ष मुरबाडचं क्रिकेट जगलंय आणि मुरबाडचं क्रिकेट जिवंत ठेवलंय असा खेळाडू सध्याच्या घडीला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. इथे बॅटचे पहिली विकेट आली. महेशला परतावं लागतंय. तदनंतर आनंद पाहायला मिळाला संपूर्ण जयहनुमान शेलारीचा. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. पहिली विकेट न्यू बॅटर मैदानामध्ये चेतन. तिसऱ्या क्रमांकावर दाखल होताना पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आपण पाहताय चांगली गोलंदाजी अचूकता सातत्य आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना गोलंदाज केतन. पहिला चेंडू चौकार तदनंतर डॉट विकेट. चौथा चेंडू घेऊन केतन तयार. केतनचा हा चेंडू तिथे विकेट करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची एज एक सिंगल येताना पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 5 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं 5 षटकांची लढत आहे. 5वाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि मुरबाड तालुक्यातील देखील हा 5वा हाप आहे. 5 कॅमेरे सध्याच्या घडीला पाहायला मिळतात आणि संध्याकाळी 6वा देखील येईल. इथे टाकलेला हा चेंडू शॉर्ट ऑन पूल फटका सुंदर डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा खात चेंडू सीमा पार येतोय. भगवा चषक चौकार. इथे देखील फटका सुंदर आहे. फटका सुंदर आहे. धावा देखील तितक्याच सुंदर मिळतील. चेंडू सीमा पार. स्वप्नील सरांचा इशारा 4. संघाचा संख्या 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेलारी संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा हबी होताना पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या 2 बॉलवर समीरच्या पाठमधून जे 2 चौकार आलेत पुन्हा एकदा ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमला हबी करत असताना पाहायला मिळाला. 13 धावा. एकंदरीत दोन्ही संघांसाठी चांगलं षटक राहिलं. चला वेळ वाचवणं गरजेचंच राहील. प्रत्येक वेळेस टीम मीटिंग घेऊ नका. कमलाकरजी भोईर महत्त्वाची सूचना टीम जय हनुमान शेलारीसाठी.
3 षटकं झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येईल, त्यावेळेस तुम्ही मीटिंग घेऊ शकता. ही महत्त्वाची सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीनं. आज प्रमुख मान्यवरांची देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती पाहायला मिळेल. त्यामध्ये माननीय श्री ॲडव्होकेट अल्पेशदादा भोईर यांचं या स्पर्धेला नेहमीच योगदान असतं. जिल्हा प्रमुख शिवसेना मुंबई विद्यापीठ संचालकपदी त्यांची निवड झाली आहे आणि या स्पर्धेसाठी ते उपस्थित होणार आहेत. त्याचबरोबर मान्य श्री संतोषदादा चौधरी उर्फ दादूस बिग बॉस फेम, तदनंतर मान्य साईनाथ मामा तरे संपर्क प्रमुख ठाणे ग्रामीण उबाटा, मान्य श्री सोने पाटील साहेब संस्थापक समाज कल्याण न्यास व सहसंपर्क प्रमुख आणि या स्पर्धेला ज्यांची नेहमीच मोलाचं सहकार्य असतं असे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण किरण शेट शेलवले देखील उपस्थित होतील. फुल टॉस आहे, फटका तिथे सुंदर, क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 14 या धावफलकावर. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचा टॉप पेज डाऊन दी बॉल फील्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. चांगला झेल इथे पकडलाय, फलंदाज बाद. बलसरी तालुका आपला मला वाटतं काहीशे नेम थोडेसे चेंज केले जातील. त्याची देखील अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू आपण. लीग फॉर्मॅट 4 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आजच्या सायंकाळी. त्यामध्ये गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका, तदनंतर शिवम स्पोर्ट गेअर्स शहापूर, मुरबाड 11 सचिन सोरगे यांनी प्रस्तुत केलाय संघ, मोहन 11 परे मुरबाड, अर्थातच गजाननजी गोल्ले यांनी प्रस्तुत केलेला संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. बरोबर तो सामना 6:30 वाजता सुरुवात होतील, याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. आपल्या गावातील खेळाडू आज प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतील तालुक्याचं. 14 2 फलंदाज बाद आहेत. मुरबाडमध्ये देखील अनेक मातब्बर खेळाडू आहेत. मुरबाड 11 मध्ये त्यामध्ये गणेश गायकर, सागर कापडी, जितू चव्हाण, योगेश कोर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे जयेश मोरे वंडर बॉय ऑफ मुरबाड. इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, तदनंतर संपूर्णपणे शिवम स्पोर्ट गेअर्स कल्पेश जाधव इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. ओमकार तारमळे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संदीप दिवानेच्या नेतृत्वाखाली तोही संघ खेळेल. मजा येईल संध्याकाळच्या सत्रात. परंतु सध्याच्या घडीला आपण मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अर्थात माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि मसा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघ पाहतोय. फटका दमदार आहे, चेंडू हवेत, तिथे झेल झाला. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का, रोशन बाद. तो गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका. त्या संघामध्ये यंदाचा हंगाम ज्या खेळाडूने अक्षरशः ॲज आयकॉन म्हणून गाजवलाय तो राजू पाटे दाखल होताना पाहायला मिळेल. गणेश जाधव देखील आहेत. जुबेपारी, इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये, अप्रतिम. रोहनचं कौतुक व्हायला पाहिजे. फक्त 2 धावांचं षटक. 3/14 राईट्स ब्रदर आंबेगाव.
एक धाव आणि मला वाटतं 2 विकेट आहेत. चांगली गोलंदाजी रोहनची आपल्याला पाहायला मिळाली. 14 3 फलंदाज बाद आहेत संधी डीजेला. ही सूचना करतोय कमलाकर भोईर अण्णा, तुम्ही प्रत्येक ओव्हर झाल्यानंतर जेवढा वेळ ओव्हर टाकण्यासाठी लागतो ना तेवढीच तुम्ही टीम मीटिंग घेत आहेत. प्लीज सहकार्य करणं गरजेचंच राहील. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. कोण कोणावर हबी होतंय ते आपल्याला पाहायचंय. रोहन आलेत आता. भूषण गोलंदाजी मार्कवर. अकरा मिनिटं झालेले 2 षटकांसाठी. बिग हिट केला आहे चेंडू हवेत. हवेत बॉल हवेशी वार्तालाप आणि चेंडू आता सीमा पार. चेतनच्या पाठमधून हा षटकार 6 रन. काल जेव्हापासून संघ जिंकलाय हे मैदानच सोडायला मागत नाहीयेत अमोलजी घोलप. त्यांचंही कौतुक आपण करू. या क्रीडा स्पर्धेत ओजिवले भरपूर दिवसाने हा संघ जिंकला आणि साध्यच्या घडीला आनंद व्यक्त करतायत अमोलजी घोलप आणि त्यांचा मित्रपरिवार. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आपल्या खबर धावसंख्या सध्याच्या घडीला 20. 3 फलंदाज बाद आहेत. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. 20 धावा. भूषण इथे फुलटॉस अडवा 8-9 फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. एकाच धावेवर समाधान आहे. एका धावेवर समाधान. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ. 5 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आली फक्त 1. परंतु या षटकाची सुरुवात दमदार आहे. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा बनवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा दिवस कोण गाजवणार ते आपल्याला पाहायचं. पहिला दिवस एकलिशाई टोकावडे या संघाने गाजवला या स्पर्धेचा. इथे पंचांकडे अपील. लाऊड अपील होतं. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते आता प्रवीण. 4 बाद 21 धावा. धाबल कवर आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा आराम करत असताना मेघराज यांना आपण पाहतोय. खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये केली आहे. तो आता सध्याच्या घडीला आराम करतायत. त्यांची ख्वाहिश होती कालच्या दिवसात ती अपुरी राहिली. आज आपण ती पूर्ण करू. जाव्या मैदानाच्या आत. 4 बाद 21 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. भूषणचा बॉल हळवार पद्धतीने फटका खेळलाय. तिथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 बाद 22. 4 बाद 22 धावा धावफलकावर आपण पाहतायत. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 मार्गस्थ असताना निर्धारित सामना आपण पाहतोय मैदानामध्ये
5 षटकांचा. हे 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे राहतील. कामगिरी कशा प्रकारे होते, जो संघ जिंकेल तो सिद्धार्थ स्पोर्ट देवपे या टीम बरोबर भिडेल. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. एक धाव याही बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 23. शेवटचा बॉल या षटकात येईल. कमबॅक चांगलं राहिलं. भूषण या खेळाडूचं पहिल्या बॉलवर त्याच्या विरोधामध्ये षटकार आला, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना एक विकेटही त्याने मिळवली आणि आता चांगली गोलंदाजी करतोय. इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. रनआउटची संधी निर्माण होऊ शकेल का, हाच प्रश्न होता, परंतु इथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 बाद 24 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत. 1 मिनिटाचा विश्राम आहे, तोपर्यंत संधी दे बाद डीजे. करत होतो की तालुका ओपन, भगवा चषक 2025 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. दोन्ही 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचं. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. आतापर्यंत 5 कॅमेरे आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये 6 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येक खेळाडूला कव्हर कशा प्रकारे केलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये अनेक मातब्बर कॅमेरामन 10 क्रिक लाईव्हचे आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच सामना आहे मुरबाड 11 अर्थात सचिन चोरगे यांचा संघ त्यांना फाईट करेल. मोहन रियांश 11 मुरबाड. दुसरा सामना आहे गणेशदादा डुमरे 11 जुन्नर तालुका, त्यांना फाईट करेल शुभम स्पोर्ट गिअरचे शहापूर. बरोबर 6:30 चालू होईल. मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे गोविंदचा पण विशेष कौतुक करू, काय विषय त्याने सॉल्व्ह करून दिला लगेच, हे महत्वाचं. जास्त त्रास कुणाला द्यायचा नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8ची सरासरी 4 बाद 24 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. टाकलेला हा चेंडू, तिथे गलीमध्ये क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवर आलाय चौकार. 4 धावा. प्रवीणच्या पाठमधून 4. संघाचा धावसंख्या 4 बाद 28. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 4 बाद 28. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2
धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 30 या धावसंख्येवर. 4:32 शेवटचे चेंडू मैदानामध्ये अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. ते 10 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त 20 ते 25 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. जेवढे होतील तेवढ्या मात्र गोलंदाजाच्या उपयोगाला येतील. गोलंदाज तयार. केतनचा बॉल रिव्हर्स खेळायचा आहे. चांगला चेंडू इथे हाताळलाय. कमालीची गोलंदाजी. शेलारी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जय हनुमान या नावाने. कमलाकर भोईर यांच्या तालमीत अनेक खेळाडू तयार झालेत आणि आज त्या खेळाडूंचा खेळ कसा राहील. दुसऱ्या बाजूला ब्राईट्स ब्रदर आंबेगाव. धावा बनवाव्याच लागतील. फटका दमदार आहे. या फटक्यांची अपेक्षा करतोय आंबेगावकर. ठोकलाय हा उत्तुंग षटकार. थँक्यू. षटकाराला संघाची धावसंख्या वाढेल. या षटकाराच्या मदतीने 36. 4 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. इथे देखील शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. सध्याच्या घडीला प्रश्न विचारले जातात पंचांकडे. पंचांचा मात्र नकार आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 37 धावा. धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. शेवटचा एक चेंडू. काय सर? लेग बाईज. ओके. आमच्या बरोबर माधव ठाकरे सर आहेत. थोड्याशा गप्पा गोष्टी चालू आहेत. इथे बिगेट. फटका दमदार. क्षेत्ररक्षक होते ते बनतील दर्शक. चेंडू सीमा पार. षटकार. स्लॉट मध्ये होता बॉल आणि त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. जबरदस्त फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक देखील होते ते फक्त दर्शकच बनत राहिले. जबरदस्त फटका आणि तितकं चांगलं टेलिकास्ट. सर्व अँगलने हा फटका दाखवला जातोय. हे क्षणचित्र सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. सुजल आलेत आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. सुजल गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू वाईट बॉल. जो मात्र पंचांचा इशारा येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 44. 4 बाद 44. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. एक प्रवीण आहे ज्याने 7 बॉलमध्ये 14 बनवल्यात. 6 चेंडू चेतनने 16 बनवल्यात. मॅच महत्वाची मॅच. शेलारे त्यांच्या विपक्ष आंबेगाव. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन इथे चेक करावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघा धावसंख्या 45.
4 बाद 45. 2 अवांतर चेंडू सध्याच्या घडीला टाकत असताना सुजल अर्थात दादू त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. भरपूर चांगली माहिती 12वे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचंही विशेष आम्ही कौतुक करू. या स्पर्धेमध्ये 4 बाद 45. अजून एक खराब चेंडू, लगातारचा तिसरा चेंडू. याचं नाव दादू नाही तर जादू ठेवायला पाहिजे. सध्याच्या घडीला 3 चेंडू त्याने अवांतर, 3 धावा. इथे खरंच ना म्हणजे थोडंसं अवघड आहे, कारण एक धावेला भरपूर महत्व आहे. 3 धावा शेवटच्या अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावा बोनसच्या रूपानं मिळताना पाहायला मिळाला ब्राईट्स ब्रदर्स आंबेगावला. आता कामगिरी कशी होईल ते आपल्याला पाहायचंय. कमबॅक करेल का मैदानामध्ये सुजल ते आपल्याला पाहायचंय की स्ट्रायकर इनवर असणारा प्रवीण याच्या पाठमधून अजून 1-2 मोठाले फटके आहेत. धावफलक 50+ जाईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. फटका दमदार, तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते. केतनचे त्यांना बीट करत चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. आपल्या कवर धावसंख्या 52. अर्धशतक राईड्स ब्रदर्स या टीमचं कंप्लीट होत आहे. प्रवीण मैदानामध्ये आल्याने धावांचा अक्षरशः पाऊस पडतायत. 52 धावा. पुन्हा एकदा अभिगेट केलाय. फटका दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉप होते त्यांच्या डोक्यावरून. लॉंग ऑफला चेंडू नाही थांबणार. भगवा चषकाचा अजून एक दमदार चौकार आहे. 4 रन. चौकार आलाय. संघ धावसंख्या धावफलकावर 56. सुजल गोलंदाजी मार्कवर. महागडे षटक. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. चेंडू डॉट आहे. शपलचा ते प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली. तिसरे पंच आता निर्णय देतील. इट्स वाईट बॉल. या षटकातील चौथा. 57 धावा धावफलकावर. गोलंदाज सुजल. स्ट्रायकर इनवर प्रवीण. आडव्या बॅटनं शपल झाले होते. मोठा फटका सजवलाय डाऊन दी बॉल. फिल्डर तिथे चांगला झेल पकडलाय केतन या खेळाडूने. फलंदाज प्रवीण बाद. पाहतोय ती 57. 57 ऑन द बोर्ड. चला थोडंसं फास्ट खेळणं देखील गरजेचं राहील. सुजल 14 धावा आतापर्यंत खर्च करतोय आपल्या गोलंदाजीमधून. एक त्याने मिळवली महत्वाची. 57. 5 फलंदाज बाद. शेवटचे 3 चेंडू जे मात्र अजूनही शिल्लक आहेत.
सुजल इथे टाकलेला हा चेंडू, 5वा बांतर बॉल या ओव्हर मधला. वाईटच्या रूप पण एक सिंगल आली, थोडीशी लेंथ मध्ये सातत्यानं परिवर्तन करण्याचा प्रयत्न, सातत्यानं खराब बॉल त्याचे पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण थोडीशी बातचीत करतायत, सेकंड बाउन्सर आहे की नाही त्याची चर्चा सध्या चालू आहे. तिसऱ्या पंचांची मदत आता घेतली आहे. सेकंड बाउन्सर आहे का? जर सेकंड बाउन्सर असेल तर इथे दिला जाईल नो बॉल. तेच आता आपण पाहूया तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. नो बॉल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 58. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 60 या धावसंख्येवर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर धावसंख्या 60 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. गौरव सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. शेवटचा बॉल आहे. काय होतं ते पाहिजे आपल्याला. एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असेल बॅटिंग करणारी टीम. इथे अडब्या बॅटनं फटका, सुंदर एक टप्पा खात चेंडू सीमा पार. या बॉलवर चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 64. विजयासाठी 65 धावांचं आव्हान जे हनुमान शेलारी या संघासमोर सेट केलंय ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव या टीमने. 30 चेंडू 65 धावांचं लक्ष. आपण पाहतायत सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भव्य डे नाईट भगवा चषक धमाका ही क्रीडा स्पर्धा 30व्या पर्वात. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करू आणि ऐकूयात नरेश डोमे सर यांचा आवाज या दुसऱ्या इनिंगमध्ये. धन्यवाद.
हॅलो हॅलो हॅलो. धावांच्या पाठलागाला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर आपण या स्पर्धेला मदत करणाऱ्या मान्यवरांची ओळख आपल्याला करून देऊ. मॅन ऑफ द सिरीज साठी स्मार्ट टीव्हीचा बक्षीस आपल्याला प्राप्त झालेला आहे सन्मान्य निलेशजी गोलप, प्रथम इंटरनेट धसई यांच्याकडून. अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच संदीप भाऊ गोरड डेहनोले यांच्याकडून. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच आगरी सेना शाखा मुरबाड शरदजी भगत जगन्नाथजी कोंगेरे कुणालजी म्हात्रे यांच्याकडून. तर ट्रॉफी सौजन्य मुरबाड विभाग कुमार रुद्र तथा किरण शेठ शेलवले यांच्याकडून. चषक सौजन्य ओपन ग्रामीण विभाग अरुण शेठ पवार यांच्याकडून. चषक सौजन्य तालुका हाप श्रीकांत शेठ पवार यांच्याकडून. स्पर्धेसाठी लागणारे सगळे चेंडू युवराज तात्या पडवळ यांच्याकडून. तर उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आणि कॅश प्राईज सन्मान्य दिगंबरजी चौधरी भाऊसाहेब यांच्याकडून. स्पर्धेसाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था विजय शेठ पवार खुटल यांच्याकडून. तर नाईट लाईट व्यवस्था सौजन्य बाळकृष्णजी पवार, बंडू शेठ पवार, प्रकाशजी पवार, दत्ता शेठ गडगे यांच्याकडून. आदर्श संघासाठी ट्रॉफी सौजन्य सन्मान्य देवा पाटील बोट कुंडले बिल्डिंग डेव्हलपर सांबेळे खुर्द यांच्याकडून. या सर्वांचं मनापासून धन्यवाद. सुनीलजी माळी आणि नकुलजी भांडे हे दोन्ही मान्यवर सातत्यानं आपल्या गावातील सगळ्या युवा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन स्पर्धेची बांधणी करतात, आयोजन करतात. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतोय. मुरबाड विभागामध्ये आजचा अत्यंत महत्वाचा पूल इथे आपण बघतोय. मुरबाड विभागातील 8 संघ आज सकाळच्या सत्रामध्ये सहभागी झालेत. 1,30,000 रुपये पहिला क्रमांक आहे. दुसरा क्रमांक 51,030, तिसरा क्रमांक 25,030, चौथा क्रमांक 25,030, पाचवा क्रमांक 20,030, सहावा क्रमांक 20,030. 6 बक्षीस मुरबाड ग्रामीण विभागातील खेळाडूंना प्राप्त होणार आहेत. आणि प्रवेश फी प्रत्येक संघासाठी फक्त 10,000 रुपये. ओपन ग्रामीण मध्ये 32 संघ होत आहेत. प्रथम पारितोषिक 1,11,030, दुसरं 55,030, तिसरं 27,030, चौथं 27,030 अशी 4 बक्षिसं ओपनला आहेत. तर ऑल तालुका हा प्रीमियर लीग संघासाठी देखील 1,50,030 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 75,030 रुपये आणि ट्रॉफी अशी बक्षीस आहे. तर 30वा वर्ष आहे आणि म्हणून प्रत्येक संघाला आपण 30 रुपये एक्स्ट्राचे देणार आहोत. बक्षिसांची रचना 30 वर्षांमुळे 30 आहे. तर जरूर आपण बघणार आहोत. इथे स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला खेळाडू कक्ष, तिथे समालोचन कक्ष, अतिथी कक्ष देखील, ट्रॉफीज देखील आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या पूल मधील ही बक्षिस आहेत. 4 बक्षिस ओपन ग्रामीण विभागाला, 7 बक्षिस आहेत ती ग्रामीण विभागाला आणि 2 बक्षिस जी वर्ल्ड कप दिसतो आपल्याला ती बक्षिस आहेत संपूर्ण ओपन तालुका हाफ साठी. तर मॅचला सुरुवात होणार आहे. जय हनुमान शेलारी विरुद्ध ब्राईट ब्रदर्स आंबेगाव विरुद्ध जय हनुमान शेलारी. सलामीची जोडी केतन विशाल जय हनुमान शेलारी संघाची मैदानामध्ये दाखल झालेली आहे. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचा हा गोलंदाज, हुकमी गोलंदाज, पहिलं षटक टाकतोय. आघाडीचं षटक टाकायची जबाबदारी त्याच्यावरती आहे. 5 षटकांची लढत आहे. विजयासाठी 65 धावांचं आव्हान आहे. अखूट टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर, हाफ ट्रॅकर बॉल इथे निर्धाव आहे. चांगला गोलंदाज. गोलंदाज प्रवीण. षटक पहिलं षटक अत्यंत महत्वाचं, बरचसा निर्णायक असतं, बरचसा परिणामकारक षटक जर असेल तर त्याचा परिणाम पुढच्या 4 षटकांपर्यंत जाणवतो. इथे 3:55 पहिला बॉल पडलेला आहे. लक्षात घ्या 4:10 पर्यंत 3 षटके टाकायचे आपल्याला.
या साखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा निर्धाव आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू आहे. पहिला थोडासा आत होता, हा थोडा अजून बाहेर काढला. फलंदाजाला खेचून बाहेर काढले. दोन्ही बॉलवरती निर्धाव आहे. तर पुढचा बॉल कसा असेल? सेहवागची एक मुलाखत तुम्ही ऐकली असेल. सेहवाग म्हणतो की मला जर 2 बॉल शॉर्ट ऑफ लेन टाकले गोलंदाजानं तर तेंडुलकर किंवा किती 2-3 टाकू द्या, पण तेंडुलकर यायचा जवळ. पुढचा बॉल लेंथ येणार आहे, जपून खेळ. आणि सेहवाग म्हणतो की पुढचा लेंथच यायचा, एवढा अनुमान होता तेंडुलकरला. यस, धावफलकावरती वाईड चेंडू आहे. एक गोलंदाज होता दक्षिण आफ्रिकेचा, तो प्रचंड त्रास देत होता इंडियन्सला. अर्थात तेंडुलकर द्रविड फलंदाजी करत होते. द्रविड ज्यावेळेस स्ट्राईक एंडला असेल त्यावेळेस तेंडुलकर काय करायचा? नॉन स्ट्राईक एंडला त्या बॉलची शाईन कोणत्या बाजूने आहे हे द्रविडला सांगायचं कसा? त्याने उजव्या हातामध्ये बॅट ठेवली तर असं म्हणायचं की शाईन उजव्या बाजूला आहे. डाव्या हातामध्ये बॅट ठेवली तर द्रविड ओळखून घ्यायचा की आता शाईन बॉल रिव्हर्स येणार आहे. यस 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 यस, इथे अपील आहे, प्रश्न आहे, मात्र उत्तर नाकारले पंचांनी. बॅट आणि पॅड मध्ये अंतर मोठं आहे. निर्धाव चेंडू असणार आहे. तर ज्यावेळेस तो सरळ बॉल टाकणार आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस क्रॉस सीम टाकतात फलंदाज गोलंदाज, क्रॉस सीम बॉल सरळ जातो, पण मग तेंडुलकर सरळ बॅट ठेवायचा. गोलंदाजाला हे कळेच ना की मी इन स्विंग करतोय, मी रिव्हर्स स्विंग करतोय, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतोय, पण मला विकेट का पडत नाही? किंवा सहजपणे खेळतात हे फलंदाज, दोघेही सहज खेळतात, पण अशी काही टॅक्ट वापरली जाते फलंदाजांकडून ज्याची उदाहरणं तुम्हाला भरपूर सापडतील. यस, इथे उजव्या इष्टीच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर ठरेल. वाईड चेंडू या ठिकाणी येणारे पहिलं षटक इथे सुरू आहे. सेटअप टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी खूप कमी वेळा एखादा गोलंदाज सेटअप करताना बघितलेला आहे. आणि तुम्हाला जर सेटअप करायचा असेल तर अभ्यास खूप करावा लागतो. त्या फलंदाजाचा प्रामुख्याने अभ्यास करावा लागतो. तो कसा खेळतो, कुठे त्याची स्ट्रेंथ आहे, कुठे तो विकनेस आहे. यावेळेस साखूट टप्प्याचा चेंडू होता, बाउन्स थोडासा कमी राहिला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, खेळला की चेंडूला मिड ऑफ रिजन मध्ये 1 धाव. धावफलकावरती 4, 65 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकामध्ये. पहिलं षटक प्रवीणचं, केवळ 4 धावा आहेत. चांगली गोलंदाजी राहिली प्रवीणची. उजव्या इष्टच्या बाहेर सातत्यानं चेंडू टाकत फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. मात्र केतन 4 चेंडू खेळत 1 धाव बनवलेली आहे. तर विशाल पहिला चेंडू फेस केला होता, आता तो पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असणार आहे. स्कोर ऑन बोर्ड 4. 2 अतिरिक्त धावा आहेत. लेंथ बॉल, 2 पायाच्या मधून चेंडू कुठे आदळला हे बघायचंय. पायावरच आदळलाय. उजव्या इष्टच्या बाहेर पाय होता आणि बेल्स मात्र सुरक्षित आहे. इथे बघू शकतो आपण भुवनेश्वर कुमार मध्ये एखादा ज्यावेळेस त्याने कमबॅक केलं होतं किंवा पुनरागमन असेल त्याचं, तर त्यावेळेस आम्ही पाहिलं होतं भुवनेश्वर कुमारला. तो सेटअप अतिशय अप्रतिम करायचा. 5 बॉल तो बाहेर घेऊन जायचा आणि एकच बॉल असा आतमध्ये आणायचा की त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकायचा. आपण काय करतोय हे फलंदाजाला कळू देता कामा नये गोलंदाजांनी. आणि सातत्याने एकसारखे चेंडू सलग टाकल्यानंतर एक चेंडू असा टाकायचा की फलंदाज गांगरला पाहिजे. त्यासाठी व्हेरिएशन तुमच्याकडे असलं पाहिजे, वेगवेगळे चेंडू टाकता आले पाहिजेत. 4 धावा आहेत धावफलकावरती. एक गोष्ट हरभजन सिंगची मुलाखत तुम्ही ऐकली असेल, त्याने जो सेटअप केला होता तो अतिशय प्रभावी होता. ऑस्ट्रेलियन्स ज्यावेळेस आले होते भारतामध्ये, विशेषतः पहिला टूर होता मॅथ्यू हेडनचा आणि त्याने भारतीयांना खूप पळवलं होतं. भरपूर धावा भारताविरोधात काढल्या होत्या. पण ज्यावेळेस मॅथ्यू हेडन दुसऱ्यांदा भारतात आला त्यावेळेस मात्र त्याच्या विकेट भारतीयांनी पटापट घेतल्या होत्या.
या सुंच फटका इथे आकाशामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल. हवेतच पकडला चेंडू. पहिला फलंदाज, दुसरं षटक समीरचं इथे आलंय. पहिला फलंदाज बाद, एक गडी बाद 4. जय हनुमान शेलारी. बदल्यामध्ये समीरला पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला सुंदर कॅच तिथे पकडला गेला. कॅच तुम्ही बघितला असेल कसा पकडला त्याने. हवेतल्या हवेत दोन्ही हात उंच करून त्याने झेल पकडलेला आहे. चेंडू खाली शरीरापर्यंत येऊ पण दिला नाही. हवेतल्या हवेत चेंडूला गारद करून टाकलंय. जय हनुमान शेलारी अडचणीत मध्ये सापडतोय. टार्गेट असं फार मोठं नाही आहे, मात्र गोलंदाजांनी सुरुवात चांगली केलेली. वाईट चेंडू इथे येतोय. एक धाव, धावफलकावरती 5 धावा. आपण चर्चा करत होतो हरभजन सिंगनी काय सांगितलं होतं, मॅथ्यू हेडनला त्याने कसं आउट केलं, तर तो बाउंड्री जास्त मारतो हरभजन म्हणतो. याबरोबरच इथे धावफलकावरती धावा आहेत त्या 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅथ्यू हेडन एकेरी दुहेरी धावा कमी पळतो आणि बाउंड्री जास्त मारतो. त्यामुळं आम्ही ठरवलं की त्याला बाउंड्री मारू द्यायच्या नाही. आणि बाउंड्री मारू द्यायचा नसेल तर त्याला चेंडू कुठे टाकायचा, तर लांब टाकायचा. 7व्या 8व्या स्टंपवरती बॉल टाकायचा. याबरोबरच इथे एक धाव प्राप्त होणार आहे. धावफलक 1ने पुढे पोहोचतोय तो 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि लांब चेंडू टाकल्यामुळं त्याला बाउंड्रीज मिळणार नाही. आणि मग एखादा बॉल त्याच्या स्ट्रेंथवर टाकायचा की त्याने तो मोठा फटका खेळला पाहिजे. आणि मॅथ्यू हेडन स्वीप जास्त मारतो, मग त्याला लेंथ बॉल टाकला जायचा समोर त्याच्या पुढे आणि एकदम सुरुवातीलाच टाकायचा. तो 20-25 बॉल खेळतोय अशा परिस्थितीमध्ये त्याला 1-2 बॉल लेंथवर टाकायचे, त्याच्या स्ट्रेंथवर टाकायचे. सुरुवातीला त्याचा जम बसत नसतो, त्यावेळेस लेंथवरती बॉल पडल्यावरती तो मारायचा प्रयत्न करायचा आणि तो अलगद आमच्या तावडीत सापडायचा. 4 वेळा हरभजन म्हणतो की सिरीजमध्ये मी मॅथ्यू हेडनला बाद केलं होतं, काही गोलंदाजांनी बाद केलं होतं खूप लवकर. इथे बाहेरची कड आहे, फलंदाज बाद आहे. दुसरा धक्का जय हनुमान शेलारी संघाला. ब्राईट ब्रदर्सची ब्राईट कामगिरी मैदानामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ठरतोय 2 फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले त्याला. पहिलं षटक अप्रतिम होतं, तिथे फक्त 4 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेट काढलेल्या आहेत त्या समीरने. हेच असतं की एखाद्या गोलंदाजाने धावा रोखल्या, दुसऱ्या गोलंदाजाला आपोआप विकेट मिळतात. आणि इथेही सेटअपच लागतो. आपण बघितलं असेल कॉम्बिनेशन मध्ये गोलंदाजी यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव, हरभजन सिंग, अनिल कुंबळे. अनेक वेळा या दोघांना दोन्ही बाजूनी मारा करताना बघितलं आपण. आणि बरोबर फलंदाजाला ते बुचकळ्यात टाकणार म्हणजे टाकणारच. परफेक्ट सेटअप असायचा या गोलंदाजांचा. इथे सुद्धा समीर चांगली गोलंदाजी आहे. 2 विकेट, अजूनही काही विकेट येऊ शकतात का? क्षेत्ररक्षक तिथे खाली. तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. 2 षटकांचा खेळ संपेल. 6 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान शेलारी.
3 बॉल 4 पाहिजे होत्या, चौकार खेळला. 1 क्राउडेड हॉवर असं त्याला म्हणतात, की तुमच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो, एक तास असा असतो की तुम्हाला प्रसिद्ध करून टाकतो, जग प्रसिद्ध करून टाकतो. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, बॅक टू बॉलर. हो, इथे काय घडलंय, काय घडलंय? फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद. चौथा धक्का इथे बसेल. झेल सुटला, स्ट्रायकर एंडचा बाद झाला, नॉन स्ट्रायकर. 4 गडी बाद 6. आणि आता परत वडील मुलगा मैदानामध्ये आहेत. वाह, अंपायर नाही, आता नाही, मुलगा मैदानामध्ये नाही आहे. फक्त मुलगा इकडे बसलेला आहे. अच्छा अच्छा, मी म्हणतो स्वप्नील सर आहे. यस, अंपायर सुद्धा पिता पुत्र आहेत. आणि या ठिकाणी जर या पिता पुत्रांनी हा सामना जिंकून दिला, नयन आणि कमलाकर दोन्ही पिता पुत्र मैदानामध्ये एकाच वेळेस, आणि या पिता पुत्रांनी मॅच जिंकून दिली, तर स्पर्धेचे आयोजक सुनीलजी माळी यांच्याकडून 2222 रुपयाचं बक्षीस. उंच फटका, इथे मुलगा खेळतोय शॉट आणि बाद होतोय. मुलगा होईल बाद, धक्का बसेल इथे 5वा. 5 गडी बाद 6. जय हनुमान शेलारे. मंचावरती या. निखिल ठोंबरे सरांना विनंती आहे, आपण मंचावरती या. ड्रेसिंग रूम मध्ये जास्त गडबड नकोय, शांत राहा तिथे. अजून आपण मॅच खेळतोय, खेळाडू आहोत आपण. तुम्ही सचिन तेंडुलकरचं रमाकांत आचरे सरांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्तचं भाषण ऐकलं नसेल. ड्रेसिंग रूम मध्ये कधीच तुम्ही तुमच्या किट वरती राग काढू नका. ज्या किटनं तुम्हाला सन्मान दिलेला आहे त्या किटचाही सन्मान करा. बॅट, चेंडू किंवा आपले ग्लोव्हज, पॅड याच्यावरती राग काढू नका. 4 धावा इथे मिळतात. खूप वेळानंतर हा चौकार येतोय. आतापर्यंत फक्त विकेटच बघायला मिळत होत्या, आता धावा सुद्धा बघायला मिळतात. 10 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. तर तिसरं षटक इथे सुरू आहे. तर जाऊया मैदानामध्ये, जिथे षटक पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का, 10 धावा. दहा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये मगाशी पितापुत्रांच्या अनेक स्टोरीज तुम्हाला मी सांगितल्या होत्या. इथून अजूनही काही स्टोरीज आहेत, भरपूर स्टोरीज आहेत. ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला सांगून टाकतो. मॅच इथे सुरू आहे आणि फटका जरूर खेळलेला आहे. आज एक संधी आहे या खेळाडूंकडे, आपल्या टीमसाठी एक जबरदस्त खेळ नोंदवण्याची. शेवटची 2 षटके इथून शिल्लक आहेत. 11 धावा धावफलकावरती येत आहेत, तर विजयासाठी 12 चेंडू 54 धावांची आवश्यकता आहे. भारतीय संघासाठी रामसिंग खेळले, त्यांचा मुलगा कृपाल सिंग खेळला, आणि कृपाल सिंगचा मुलगा मिल्खा सिंग सुद्धा खेळला. अर्जन सिंग सुद्धा क्रिकेटमध्ये खेळला. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आज फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतोय. अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आलेला नाहीये. पंकज रॉय, प्रणव रॉय हे सुद्धा क्रिकेट खेळले.
कुमारजी गडगे, आपण कुठे असाल तर लगेच संपर्क साधा. कुमारजी गडगे, धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अंबर रॉय सुद्धा क्रिकेट खेळले, जो पंकज रॉयचा पुतण्या आहे. अंबर रॉय चुलते पुतणे खेळले, रणजित सिंह त्यांचा पुतण्या दुलीप सिंह. त्याच्यानंतर यशपाल शर्मा यांचा पुतण्या चेतन शर्मा. वडील मुलगा तर खेळलेच, परंतु चुलते पुतणे सुद्धा क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळाले. एक अशी जोडी की सासू आणि जावई हे सुद्धा क्रिकेट खेळले भारतीय संघासाठी. सासू पण खेळली, जावई पण खेळला. आहे की नाही गंमत. सुशांता इत्तीचेरा या दीपिका पल्लिकल यांच्या मातोश्री आहेत. दीपिका पल्लिकल या भारताच्या स्क्वॅशच्या इंटरनॅशनल प्लेयर आहेत, ज्यांनी कॉमनवेल्थ गेम मध्ये, एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल दिलेत भारताला. आणि दीपिका पल्लिकल या दिनेश कार्तिक यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. आता पहिल्या पत्नीचं काय झालं ते मला विचारू नका. अकरा धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. शेवटची 2 षटकं मैदानामध्ये शिल्लक आहेत. आणि अजून एक जोडी अशी आहे की 2 व्याही एकत्र क्रिकेट खेळलेत भारतीय संघासाठी. यास चांगला फटका, 1 धाव इथे येणार आहेत. 2 व्याही, त्याच्यामध्ये सय्यद किरमानी आणि सईद अबिदल एकाच वेळेस ते भारतीय संघामध्ये होते. सय्यद किरमानींची मुलगी आणि अबिद अली यांचा मुलगा, या दोघांचा विवाह पुढे जाऊन झाला. अर्थात ह्या ज्या रिलेशन्स आहेत त्या क्रिकेटमुळे तयार झालेल्या रिलेशन्स आहेत. त्यामुळे क्रिकेट केवळ मैदानामध्ये खेळलं जात असलं तरी तिथून अनेक नाती सुद्धा निर्माण होतात. जसं की सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचंही नातं, सुनील गावस्करांची बहीण गुंडाप्पा विश्वनाथ यांची मिसेस आहे कविता. दोघंही एकाच संघामध्ये, विशेष म्हणजे 1983चा जो वर्ल्ड कप जिंकला भारतीय संघाने त्याचे सदस्य होते. आणि अबिद अली आणि बरोबरच सय्यद किरमानी हे सुद्धा 83च्या वर्ल्ड कपच्या संघाचे सदस्य होते, जे पुढे जाऊन व्याही झाले. धावफलकावरती 15 धावा आहे 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. सुजल आणि कमलाकर ही जोडी मैदानामध्ये खेळते. 9 चेंडू केवळ शिल्लक आहे. 50 धावांची गरज आहे. यास उंच 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 आणि झेल. काय घडलंय? फलंदाज बाद आहे. 7वा धक्का. 7 गडी बाद 15. जय हनुमान शेलारी. थोड्याच वेळामध्ये अनेक मान्यवरांचं शुभागमन जे मात्र होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभतं, जिल्हा प्रमुख शिवसेना मुंबई विद्यापीठ संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान भगवत चषकाच्या वतीने होणार आहेत. असे अल्पेशदादा भोईर, संतोषदादा चौधरी उर्फ दादूस, बिग बॉस फेम, त्याचबरोबर साईनाथ मामा तारे, संपर्क प्रमुख ठाणे ग्रामीण उबाटा, तदनंतर मान्य श्री सोन्या पाटील साहेब, संस्थापक समाज कल्याण न्यास व सहसंपर्क प्रमुख. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य राहतं असे युवासेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण मान्य श्री किरण शेठ शेलवले साहेब यांचंही थोड्याच वेळामध्ये शुभागमन होत आहे. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉमेंटर बॉक्स. पाठ विकेट एका पाठोपाठ एक आपण परतलेला बघितलेले आहेत. चेतन गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या षटकामध्ये चेतन 2 गडी 2 विकेट 4 धावा देत इथं पूर्ण करतोय चेतन. यावेळेस बॅट आणि
बॉलचा संपर्क जरूर होतोय, डिफेन्स केला, हा चेंडू धावा घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि षटक देखील संपणार आहे. इथे 4 षटकांचा खेळ संपला, 15 धावा, 8 गडी बाद. जय हनुमान शेलारी. शेवटचं षटक या ठिकाणी टाकलं जाणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये बघूया काय घडतंय. 50 धावांची आवश्यकता आहे. मजबूत पकड इथे बनवलेली आहे. 1975चा वर्ल्ड कप भारतीय संघ खेळत होता. पहिलीच मॅच इंग्लंड संघाविरुद्ध होती. 60 षटकांची मॅच होती. इंग्लंड संघाने 334 धावा फटकावल्या 60 षटकामध्ये आणि भारतीय संघाला असं वाटलं की आता आपण जिंकू शकत नाही. मग तिथं बॅटिंगला उतरलेला सुनील गावस्कर 174 चेंडू खेळून 36 धावा काढल्या. एक चौकार खेळला होता सुनील गावस्करने त्या मॅच मध्ये आणि भारतीय संघाचा मोठा पराभव त्या सामन्यामध्ये झालेला होता. खरं तर जिंकणं आता अशक्य आहे या वृत्तीने भारतीय संघ उतरला मैदानामध्ये. 60 षटकांमध्ये 334 धावा होणारच नाही. तर मनोवृत्ती खूप महत्वाची असते, कारण पराभव कधीच तुमचा रणांगणात होत नाही, पहिल्यांदा तो मनात होतो. तुम्हाला मनातून असं वाटलं नाही आता जिंकू शकत नाही, तर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. या चांगला फटका आहे, षटकार. 6 धावा इथे प्राप्त होतील. मुलगा सलामीला आला होता, वडील आले तर मला वाटते 6व्या क्रमांकावरती कमलाकर आणि तिथे षटकार ठोकलेला आहे. आजही आपल्या संघाला, आपल्या खेळाडूंना मार्गदर्शक ठरू शकतील वडील. याबरोबरच पुन्हा चांगला फटका आहे. नो चान्स, नो चान्स. 4 रन षटकारा पाठोपाठ चौकार. संधी कमलाकर यांना खूप कमी मिळाली. एका बाजूने ते नॉन स्ट्राईक एंडला राहिले आणि दुसऱ्या बाजूला विकेट पडत गेल्या. 4 विकेट गेल्यानंतर ते मैदानामध्ये आले होते. आता 8 फलंदाज बाद झाले. त्यांच्या समोर 4 फलंदाज धारातीर्थी पडलेले त्यांनी बघितलेत. स्ट्राईकला संधी मिळाली नाही आणि स्ट्राईकला ज्या वेळेस फलंदाज यासाठी येत आहेत तर तुम्ही बघितलंय मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा, त्याच्या अगोदरच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा, तर एकूण 4 चेंडूमध्ये 13 धावा आहेत कमलाकर यांच्या. चांगली बॅटिंग. 300 पेक्षा जास्तच स्ट्राईक रेट आहे कमलाकरचा. या षटकामध्ये अजून 4 चेंडू खेळायचे. 25 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खाली राहिला चेंडू, इथे लॉफ्ट करायचा होता हवेमध्ये. पिच पर्यंत पोहोचणं महत्वाचं असतं. चेंडू शरीरापासून लांब खेळला किंवा पिच पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नसाल तर मोठा फटका येण्याच्या शक्यता सुद्धा खूप कमी होतात. 25 धावा, 8 गडी बाद. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. गोलंदाज गौरव. कडक शॉट, उंच उंच उंचच उंच. 6. दुसरा षटकार कमलाकरचा. कमलाकर 6 चेंडू मध्ये 19. लागोपाठ 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस दीपकजी भोईर यांच्याकडून. आणि नाही, उंच चेंडू जरूर आहे हवेमध्ये. तिथे झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र सुटलेला झेल. 2 धावा मिळतील कमलाकर यांना. धावफलक 33 वरती पुढे पोहोचतो. शेवटचं षटक चांगलं राहिलं. इथे धावा 18 आलेल्या आहेत आणि अशीच फलंदाजी मागचे 4 षटकांमध्ये बघायला मिळाली असती तर मला वाटते 65 धावांचा पाला पाचोळा झाला असता, खुर्दा उडाला असता. इथे 33 आहेत. अजून तब्बल 32 धावा हव्यात. शेवटचा चेंडू फुलटॉस होता, स्क्वेअर लेगला आणि 4 रन. कमालीची फलंदाजी मैदानामध्ये. 8 चेंडू मध्ये 25 धावा कमलाकर यांच्या.
2 षटकार 2 चौकार 300 पेक्षाही जास्त धावा जास्त स्ट्राईक रेट राहिलाय कमलाकर यांचा. अखेर 37 वरती डाव थांबतोय आणि हा सामना जिंकला तब्बल 27 धावांनी ब्राईट ब्रदर्स आंबेगावनं. विजयी संघाचं अभिनंदन. ज्यांची आता नुकतीच निवड झालेली आहे मान्य श्री ॲडो